हाय नमस्कार सगळ्यांना, शुभ दुपार. व्हिडिओ अगोदरच बनवायचा होता पण वेळ नाही भेटला म्हणून आता व्हिडिओ बनवत आहे. तर हा व्हिडिओ आहे ना थोडासा वेगळा आहे बरं का. म्हणजे मोबाईलच्या अगोदरचे दिवस आणि मोबाईलच्या नंतरचे दिवस सांगणार आहे मी तुम्हाला. जेवढं मला म्हणजे जमल तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुमच्याकडे ते पद्धत होती का नाही ते पण तुम्ही मला सांगा. तर पहिलं कसं होतं माहिती आहे का, दारावरनं म्हणजे खेडेगावात दारावरनं जरी माणूस गेला ना तरी तो हाक मारून जायचा असं होतं. मग ती घरातली व्यक्ती असायची, मग ती म्हणायची या दादा पाणी प्या. मग गुळ शेंगदाणे द्यायचे खायला. पै पाहुणे कोण किंवा कोणी ओळखीचं जरी नसलं, म्हणजे ओळखीचं नसू दे नसलं असू दे पण त्याला बोलवायची पद्धत होती बरं का पहिले. आता तो मला लांबचं नाही, माझ्या घरातली गोष्ट सांगते. माझं माहेर म्हणजे खेड्यातलंच माझं माहेर आणि वाटेच्या कड्यालाच माझं घर, माझ्या माहेरचं. तेव्हा काय पायवाट होती छोटीशी. मग कोण पण दारावरनं चाललं ना तर आमची आजी बोलवायची त्यांना. मग बोलवायची, मग या म्हणायची. कोरा चहा का असं ना पण ती द्यायची. तांब्याभर पाणी का द्यायचं होईना कर द्यायची. असं म्हणजे त्यावेळेचे दिवस होते. आणि आता कुणी दारसुद्धा उघडत नाही. चोर येतो का काय काय असं म्हणजे माणूस घाबरून आता दरवाजासुद्धा कोण उघडत नाही. कायम 24 तास दरवाजा बंद. आता हे दरवाजाची आता हे झालं बरं का. तर तुम्हाला आता सांगते पहिलं कसं होतं. पहिलं तेव्हा मोबाईल असलं काही नव्हतं. कावळा येऊन बसला झाडावर दारामध्ये कुठंतरी आणि त्या कुठल्या दिशेने कावळा जर ओरडायला लागला तर म्हणायचे ह्या दिशेने पाहुणा येणार आहे बरं का आज. आणि कावळा जर ओरडला ना तर 100% तेव्हा पाहुणा यायचं म्हणजे यायचं. तर असं होतंच म्हणजे. आता कावळे राहिले नाही आणि पाहुणे नाही. आता कोण कोणाकडे येतही नाही आणि जातही नाही असं झालेलं आहे. खेडेगावात आहे अजून तसं बरं का, म्हणजे पाहुणे येतात जातात. पण ती कावळ्याची पद्धत आता जरा कमीच झाली. आता फोन आले ना, आता फोनवरनं मेसेज येतो लगेच कमी येणार आहे किंवा माझं रद्द झालं येणं. पण तेव्हा ना ते कावळा येऊन बसायचा आणि कावळ्याने काव 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 केलं का समजायचं की बाबा आज पाहुणा येणार म्हणून. मग माझी आजी म्हणायची आज कोणतरी येणार बरं का आज घरी. आणि खरोखर त्यावेळेस म्हणजे यायचाच पाहुणा काय. तर हे झालं आता. तेव्हा काय एवढे म्हणजे पत्रव्यवहार होताच तेव्हा सोडा खरं. आणि कोणी समजा देवा घरी गेलं काय, कोणी वारलं बिरलं तर ते काय करायचे, ह्याच्याकडं बातमी दे त्याच्याकडं बातमी दे असं करत करत ती बातमी त्या माणसापर्यंत पोचायची. त्या गावातल्या आपल्या पै पाहुण्यांपर्यंत बातमी पोचायची. आता कसं झालं आहे, कोण मेलं किंवा कोणाची डिलिव्हरी झाली किंवा कोण अधिकारी झालं, कोणी पण काय पण होऊ द्या काय, लगेच व्हॉट्सअपला स्टेटस असं झालं आहे आता. फक्त माणूस मराठीच वाट बघायची. माणूस मेलं म्हणलं की स्टेटस ठेवला, कोण डिलेवरी झाली म्हणलं की स्टेटस ठेवला. म्हणजे आता का नाही पहिल्यासारखं अप्रूप राहिलं नाही आता. पहिलं कसं कोण म्हणजे पहिलं दिवस वेगळे होते पण पहिले दिवस लय भारी होते. हां, मोबाईलच्या अगोदरचे. कोणी येऊन आपलं गप्पा मारत बसायचं, काय बाय बोलायचं. मला बरंच काय काय सांगायचं होतं पण काय झालं माहिती आहे का, मी विसरूनच गेले ते असं झाले. पण मी परत त्याच्यासाठी व्हिडिओ बनवेल. तर खरं सांगते तुम्हाला, कोण पाहुणा आला की ते सोपाभर शेंगा त्याच्यामध्ये गूळ द्यायचा, पाणी द्यायचं. मग जेवण होईस तोपर्यंत तो आपला ते शेंगा फोडून शेंगदाणे खायचा, गूळ खायचा त्याच्याबरोबर आणि पाणी प्यायचा. तर हे का देत होते, त्यावेळेस ती माणसं चालत येत होती. तेव्हा त्यांच्याकडे गाड्या बिड्या नव्हत्या. मग ते चालून चालून जे आपलं शक्ती वायाला जायची नाही का, म्हणजे जे कष्ट होत होते नाही का, ते कष्ट त्या गूळ आणि शेंगदाण्याने ते भरून निघत होते. मग गूळ आणि शेंगदाणे का खावेत, कच्चे शेंगदाणे आणि गूळ का खावा, तर आपल्या शरीरातली जी झालेली झीज
चालून चालून म्हणा किंवा थकल्यामुळं ते खाल्लं की त्याच्यातून माणसाला तरतरी येत होती. असं झालं. माझा व्हिडिओ का नाही सगळा उलटा सुलटाच व्हायला लागला असं मला वाटतंय. पण असू द्या, आता घ्या समजून तुम्ही. कोणाला आवडेल ते काय कमेंट टाकायचे त्या टाका कमेंट. कारण माझा व्हिडिओ जरा वेगळाच झाला आहे. मला सांगायचं होतं एक, पण विषय दुसरीकडेच गेलेला आहे. असं झालं आहे. भरपूर काय काय मी डोक्यात ठेवलं होतं का मला ह्या व्हिडिओमध्ये एवढं बोलायचं आहे. पण जाऊ दे, आता घ्या समजून. मला सांगायचं होतं एकंदरीत झालं आहे वेगळंच, पण असंच जाऊ दे आता. परत मी व्हिडिओ बनवलं, मला आठवलं ना का परत व्हिडिओ बनवलं. तर चला, बाय बाय सगळ्यांना. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. माझ्या आजीचे विचार सांगायचे होते मी तुम्हाला, पण ते आता विसरलेच मी. ते परत त्याला विचार करावा लागेल, त्याशिवाय ते आठवणार नाहीत मला. असं आहे. बाय बाय तुम्हाला.